मला वाटतं ह्या लोकांनी मुद्दामून असा ढिगारा लावला का आता मी इथं जाऊ नये म्हणून. पण मी जाणार, तुम्ही किती पण मोठा मिट्टीचा ढिगारा लावा. इथे आपला आतंकवादी लुक मोड ऑन करून मी निघाले आहे ऑफिसला. आणि जेव्हापासून हे मोठे मोठे टँकर मी बघते ना भाई, मला तर भीतीच वाटते. कधी आग वगैरे लागली, मी किती जपून जपून माझा जीव जात होते. आणि लिटरली गाईस, आज मी माझ्या मांडीवरती एका पोरगीला घेतली. ये आज पहिली बार मी असं केलं की जी मी कोणाच्या मांडीवर बसली नाही, उलटून मी घेतले. मला जरा हॅप्पी फील होते. आणि ते किती छान पोस्टर लावले गाईचं. मला आज कळालं की एवढे सगळे देव असतात त्याच्यामध्ये. इथे मी ऑफिसला पोचलेले आहे. ॲज वेळ तुला बघून ऑलवेज खुश होणार आहे मी. आणि आज मला जरा भरपूरच काम आहे, बघू शकता किती सारं काम आहे बाई. आणि हे व्हॉट्सअप ओपन होत नाही लवकर, अपडेट होते पण निवांत काम चालू आहे. म्हणजे मला काय घाय गडबड नाही. आज ऑफिसमध्ये खूप मोठी मीटिंग आहे, त्याच्यामध्ये बिझनेसमॅन जे आहेत ते सगळे येणार आहेत. लाईक ते लोक काय काय बिझनेस करतात, प्लस माझं प्रेझेंटेशनसुद्धा आहे. मी काय काय प्रोजेक्ट करते ते मला त्यांच्यासमोर दाखवायचं. सो मी तेच व्हॉट्सअप ओपन करत आहे, कारण मला फाईल डाउनलोड करायचे आहेत म्हणून. इथे सगळं आमच्या ऑफिसमध्ये सेटअप तुम्ही बघू शकता, सगळं लावून वगैरे झालेले, चेअर वगैरे, खायचं वगैरे सगळं ठेवलेलं आहे. मस्तपैकी ज्यूस वगैरे घेऊन आत. मला तर भाई एवढंच पडलंय की कधी खायला घेऊन येतात, कधी मी खाते. इथे मी मस्तपैकी चाय पित आहे. तशी मला आदत नाही चाय पिची, पण आज मी पिली. इथे मी निघाली आहे घरी, पिशवीमध्ये खाऊ घेऊन निघाले. आणि इतका हेक्टिक आणि इतका टायर्ड ते होता ना, माझं काय बोलू. आणि घरी पोचल्या माझी गंगूबाई हे ॲलोवेराचं झाड खाते. आमच्या गंगूबाईचे अलगच चोचले, अलगच क्रेविंग. पूर्ण तिनं लिटरली झाडाचे वरचे टोक असतात ना, ते पूर्ण खाऊन टाकले. त्यात माहिती नाही का काय तिला आवडते, कडू पण लागत नाही तिला. तर भेटत आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय गाईज.